नमस्कार विद्यार्थ्यांनो. टुडे इन दिस लेक्चर वी स्टार्ट ए न्यू चॅप्टर वेव्ह ऑप्टिक्स. आपल्या स्टेट बोर्डाचा 12वीचा नवीन चॅप्टर आपण स्टार्ट करणार आहे, तो म्हणजे वेव्ह ऑप्टिक्स. आणि खूप इंटरेस्टिंग असा आज टॉपिक आपण डिस्कस करणार आहे. बघा, फार काळापासून म्हणजे फार जुन्या काळापासून माणसाला एक उत्सुकता होती, ती म्हणजे लाईट हा नक्की काय, लाईटचा नेचर काय. तर ते शोधण्यासाठी बरेचसे प्रयत्न केले गेले. बऱ्याचशा शास्त्रज्ञांनी, बऱ्याचशा लोकांनी आपापले वैयक्तिक मतं मांडली आणि लाईट बद्दल सांगण्याचा प्रयत्न केला. तर सुरुवातीला बघा, 1636च्या दरम्यान सर आयझॅक न्यूटन, मी काय म्हणतो, सर आयझॅक न्यूटन यांनी लाईट बद्दल एक थिअरी सांगितली. आणि ते सांगत असताना त्यांनी लाईटच्या पार्टिकल नेचरचा विचार करून सांगितलं. आता आपण 21व्या शतकात आपण सांगतो, कारण की आपण 11वी शिकलेलो आहे की लाईटला पार्टिकल त्याचबरोबर वेव्ह असे दोन्ही सुद्धा नेचर आहेत. मीन्स द लाईट हॅज द पार्टिकल ॲज वेल ॲज वेव्ह नेचर. हे आपण ऑलरेडी 11वीला शिकलेलो आहे. पण 1600 शतकाची गोष्ट चालली. 1636 मध्ये सर आयझॅक न्यूटनने एक थेरी सांगितली लाईटची, आणि ती थेरी होती पार्टिकल, म्हणजे लाईटचं नेचर हे पार्टिकल आहे हे पटवणारी ती थेरी होती. आणि त्या थेरीलाच नाव होतं न्यूटन्स कॉर्प्युस्कल्स थेरी. काय नाव होतं? न्यूटन्स कॉर्प्युस्क्युलर थेरी. ओके. मग ह्या थेरीमध्ये त्याने काय काय सांगण्याचा प्रयत्न केला, तर बघा, फर्स्ट त्याने सांगितलं, असं सांगितलं, एव्हरी सोर्स ऑफ लाईट emits large number of tiny particle known as corpuscle. त्याला काय म्हणायचं? कॉर्प्युस्कल. बघा, काय सांगितलं न्यूटनने सुरुवातीला, तर ही लाईट जो असतो, सोर्स ऑफ लाईट, म्हणजे फॉर एक्झाम्पल सन किंवा आपल्या ऑर्डिनरी सोर्सेस, म्हणजे आपल्या घरात असलेला बल्ब, ट्यूब, तर ह्याच्यातून काय होत असतात, लाईट बाहेर पडते. म्हणजेच काय होत असतं, तर त्या सोर्समधून असे लार्ज नंबर ऑफ टायनी पार्टिकल, बारके स्मॉल पार्टिकल्स असे बाहेर पडत असतात. आणि त्या पार्टिकललाच काय म्हणायचं? कॉर्प्युस्कल. काय म्हणायचं त्याला? कॉर्प्युस्कल. आता ह्या कॉर्प्युस्कल बद्दल सुद्धा त्याने सांगितलं न्यूटन्सने. काय सांगितलं कॉर्प्युस्कल बद्दल, तर हा कॉर्प्युस्कल कसा असतो? इट इज रिजिड, म्हणजे टणक असतो. परत कसा असतो? इलॅस्टिक, म्हणजे हा कॉर्प्युस्कल ज्यावेळी एखाद्या सरफेसवर इन्सिडेंट होतो त्यावेळी तिथे कुठलं कोलिजन असेल, तर परफेक्ट इलॅस्टिक कोलिजन असेल, असं न्यूटन्सने गृहीत धरलेलं होतं. आणि हा कॉर्प्युस्कल कसा आहे, तर तो मासलेस आहे. कसा आहे तो? मासलेस. ओके. तर न्यूटन्सने आपल्या थेरीमध्ये पहिल्यांदा काय सांगितलं, की एव्हरी सोर्स ऑफ लाईट इमिट्स ए लार्ज नंबर ऑफ टायनी पार्टिकल्स known as a corpuscle, and these corpuscles are rigid, elastic and massless. म्हणजे हे त्याने थेरीमध्ये सांगितलं. म्हणजेच लार्ज नंबर ऑफ पार्टिकल्स बाहेर पडतात. म्हणजे त्याने काय सांगितलं, की लाईट इज इन नेचर ऑफ पार्टिकल. लाईटचं नेचर कुठलं नेचर आहे? पार्टिकल नेचरमध्ये. ओके. आता नेक्स्ट त्याने काय सांगितलं, नेक्स्ट असं सांगितलं, इट म्हणजे कोण? कॉर्प्युस्कल. हा कॉर्प्युस्कल आहे तो. इट ट्रॅव्हल्स in a straight line. कॉर्प्युस्कल कसा ट्रॅव्हल होतो? इन ए स्ट्रेट लाईन. आणि ते पण कुठे? इन ए सेम मीडियम और होमोजिनियस मीडियम. होमोजिनियस मीडियम म्हणजे काय? सेम मीडियम. म्हणजे एखादा जर कॉर्प्युस्कल किंवा लाईटचा पार्टिकल हा जर एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत जात असेल, तर तो कसा जातो? स्ट्रेट लाईनने जातो. कसा जातो तो? अलॉंग ए स्ट्रेट लाईन. लक्षात येते? पण महत्वाचं काय, तर मीडियम हा कसा लागतो? सेम मीडियम लागतो. ओके. म्हणजेच ह्याला रेक्टिलिनियर प्रोपागेशन सुद्धा म्हणतात. म्हणजेच रेक्टिलिनियर प्रोपागेशन बद्दल सांगण्याचा प्रयत्न केला इथे न्यूटन्सने. आता इथे सुद्धा त्याने काय सांगितलंय, इट्स स्पीड is different in a
डिफरंट मीडिया. बघा आता काय सांगतो परत एकदा लक्षात घ्या. त्याने सांगितलं की हा जो कॉर्प्युस्कल असतो तो जर एखाद्या सेम मीडियम मधूनच जर जात असेल तर तो कसा जातो, इन ए स्ट्रेट लाईन विथ युनिफॉर्म वेलॉसिटी. इथे लिहायचं राहिलं पण ते काय, विथ युनिफॉर्म वेलॉसिटी म्हणजे कॉन्स्टंट वेलॉसिटीनेच जातो. पण ज्यावेळी मीडियम चेंज होतो त्यावेळी त्याचा स्पीड हा काय होतो, चेंज होतो. म्हणजे रेअर मीडियम मधून ज्यावेळी डेन्सर मीडियम मध्ये जाईल किंवा डेन्सर मीडियम मधून रेअर मीडियम मध्ये जाईल त्यावेळी त्याचा स्पीड मात्र काय होतो, कमी जास्त होतो, चेंज होतो. मग ह्याच्याबद्दल न्यूटन्सने जे सांगितलं ते मात्र थोडंसं चुकीचं सांगितलं. काय सांगितलं त्याने, तर बघा, द स्पीड ऑफ लाईट इन अ डेन्सर मीडियम, इन ए डेन्सर मीडियम इज ग्रेटर दॅन रेअर मीडियम. म्हणजे त्याचं असं म्हणणं आहे की डेन्सर मीडियम मध्ये स्पीड कसं आहे लाईटचं, हे जास्त आहे आणि रेअर मीडियम मध्ये स्पीड कसं आहे, कमी आहे. पण आपल्याला माहिती आहे जर सपोज आता डेन्सर म्हणून आपण वॉटर मीडियम घेतला, काय घेतला, वॉटर, आणि रेअर म्हणून आपण काय घेतला, एअर मीडियम घेतला, आणि मी तुम्हाला प्रश्न विचारला लाईटचं स्पीड एअर मध्ये जास्त आहे का वॉटर मीडियम मध्ये जास्त आहे, तर आपल्याला ऑब्व्हियसली एअर मीडियम मध्ये काय असतं, जास्त असतं कोणापेक्षा, वॉटर मीडियम. पण न्यूटन्सच्या म्हणण्यानुसार वॉटर मध्ये लाईटचं स्पीड हे काय जास्त आहे कुणापेक्षा, एअर मीडियम मधल्यापेक्षा. लक्षात येत आहे. म्हणजेच इथे ही जी गोष्ट सांगितली ती पुढे एक्सपेरिमेंटली प्रूफ करून सांगितली, ती म्हणजे सायंटिस्ट फोकॉल्टने. कुणी सांगितली, फोकॉल्ट. तर फोकॉल्टने एक्सपेरिमेंटली प्रूफ करून दाखवलं की द स्पीड ऑफ लाईट इन डेन्सर मीडियम इज लेस दॅन रेअर मीडियम. रेअर मीडियम पेक्षा डेन्सर मीडियम मध्ये लाईटचं स्पीड हे काय असतं, कमी असतं. हे नंतर प्रॅक्टिकली प्रूव्ह करून सांगितलं फोकॉल्टने. ओके, तर असे काहीतरी बरेचसे कारण आहेत त्याच्यामुळे ही न्यूटन्स थेरी पुढे पुढे रिजेक्ट केली गेली लाईटच्या बाबतीत. ओके, आता नेक्स्ट त्याने काय सांगितलं, थर्ड बघा. त्याने असं सांगितलं द डिफरंट कलर्स ऑफ लाईट, डिफरंट कलर्स ऑफ लाईट ड्यू टू different size of corpuscle. बघा काय म्हणणं आहे त्याचं, तर डिफरंट कलर्स ऑफ लाईट्स आर ड्यू टू डिफरंट साईज ऑफ कॉर्प्युस्कल. म्हणजेच काय, कॉर्प्युस्कलचा साईज म्हणजेच कुणाचा, तर लाईटचा. मग आपल्याला माहिती आहे 7 कलर कंपोनेंट्स माहिती आहे आपल्याला, व्हायलेट, इंडिगो, ब्ल्यू, ग्रीन, येलो, ऑरेंज, रेड. हे आपण 7 कलर्स आहेत. व्हाईट कलर्स त्याचाच आपण म्हणजे व्हाईट कलर्स मध्ये हे 7 कलर कंपोनेंट्स असतात असं आपण म्हणतो. ओके, तर हे जे म्हणजे बघा कुठले कुठले कलर्स आहेत, व्हायलेट, इंडिगो, ब्ल्यू, ग्रीन, येलो, ऑरेंज, रेड. ओके, हे 7 कलर्स आहेत असं आपण म्हणतो. तर न्यूटन्सच्या म्हणण्यानुसार व्हायलेट कलर आणि रेड कलर ह्यांच्यामध्ये डिफरन्स काय आहे, हा व्हायलेट कलर आणि रेड कलर हे डिफरंट कलर्स काय, तर त्यांचा साईज वेगळा आहे. कदाचित व्हायलेट कलरचा साईज हा बारका असेल, रेड कलरचा साईज हा काय असेल, मोठा असेल. म्हणजे मोठ्या साईजचा कॉर्प्युस्कल म्हणजे तो रेड कलर असेल कदाचित, म्हणजे न्यूटनच्या म्हणण्यानुसार, आणि बारक्या साईजचा कॉर्प्युस्कल म्हणजे कोण असेल, व्हायलेट, असं त्याने सांगितलं. तर हे सुद्धा प्रॅक्टिकली चुकीचंच आहे. हे नंतर पुढे प्रूफ होत गेलं. ओके, तर दिस इज अबाउट द न्यूटन कॉर्प्युस्कल थेरी. ओके, अजून त्याने सांगितलं की लाईटचं सेन्सेशन कधी होतं, तर लाईटचं सेन्सेशन ज्यावेळी हा कॉर्प्युस्कल ज्यावेळी आपल्या आईच्या रेटिनावर जाऊन इन्सिडेंट होतो, तो इन्सिडेंट झाल्यानंतर काय होतं, तर आपल्याला लाईटचं सेन्सेशन होतं, हे त्याने सांगितलं. ओके, तर दिस इज ऑल अबाउट द न्यूटन कॉर्प्युस्कल थेरी. ओके, तर हे नोट डाऊन करून घ्या तुम्ही. आता आपण काय बघूया की ह्या न्यूटन्सने ही जी थिअरी सांगितली तर त्याच्यामध्ये त्याला काही सक्सेस मिळाला का, तर नक्कीच मिळाला. तर काय मिळालं बघा, हे तुम्ही नोट डाऊन करून घेतलं असेल. तर आता आपण नेक्स्ट पॉइंट बघूया, तर त्याचा सक्सेस, न्यूटन कॉर्प्युस्कल थिअरीचं सक्सेस बघूया. तर न्यूटन कॉर्प्युस्कल थिअरीचं सक्सेस काय, पहिलं सक्सेस म्हणजे त्याने काय सांगितलं
रेक्टिलिनियर प्रोपागेशन. म्हणजे बघा त्याने काय सांगितलं, वेन द कॉर्प्युस्कल ट्रॅव्हल इन ए होमोजिनियस मीडियम, एकाच मीडियम मधून जर तो ट्रॅव्हल करत असेल तर काय होतं, तर तो अलॉंग ए स्ट्रेट लाईन जातो. कसा जातो, अलॉंग ए स्ट्रेट लाईन. लक्षात येतंय, म्हणजेच ती कुठली प्रोपागेशन झालं त्याला आपण म्हणतो रेक्टिलिनियर प्रोपागेशन. दुसरं त्याच्या थिअरीचा सक्सेस काय, तर इट कॅन एक्सप्लेन रिफ्लेक्शन बद्दल सांगण्यात त्याला सक्सेस मिळाला. का मिळाला बघा, सपोज हा काहीतरी एक सरफेस आहे, हार्ड सरफेस आहे असं समजा, आणि हा कॉर्प्युस्कल असा चाललाय, असा ट्रॅव्हल होतोय, ह्या डायरेक्शनने चाललाय, आणि तो इथे येऊन इन्सिडेंट झाला. काय झालं, त्या हार्ड सरफेसवर तो इन्सिडेंट झाला. आता त्याच्या थिअरीनुसार कॉर्प्युस्कलचं नेचर कसं आहे, तर कॉर्प्युस्कल रिजिड आहे आणि इलॅस्टिक आहे. हे महत्वाचं आहे. कसा आहे तो, रिजिड अँड इलॅस्टिक. मग तो इलॅस्टिक असल्यामुळे आता इथे त्याचं कोलिजन झालंय ह्या हार्ड सरफेस बरोबर. मग कोलिजन जर झालं तर ते कोलिजन कुठलं असेल, इलॅस्टिक कोलिजन. म्हणजे हा काय होणार आहे, त्याच प्लेन मध्ये, म्हणजे हा वरचा जो प्लेन आहे त्याच प्लेन मध्ये तो रिटर्न जाणार आहे. म्हणजेच काय होईल, तो असा ह्या डायरेक्शनने जाईल अंडर द ऍक्शन ऑफ सम फोर्स. ओके, म्हणजे आपण टेनिस बॉलचं जर एक्झाम्पल घेतलं तर टेनिस बॉल जर मी असा आपटला, कुठलाही बॉल घ्या, असा बॉल जर आपटला हार्ड सरफेसवर, तर तो ह्या बाजूला रिफ्लेक्ट होईल सेम त्याच प्लेन मध्ये. लक्षात येत आहे, म्हणजेच काय, तर लॉ ऑफ रिफ्लेक्शन बद्दल, म्हणजे रिफ्लेक्शन बद्दल ह्या थिअरीला काय मिळाला, सक्सेस मिळाला. तर हे तुमच्या लक्षात आलं असेल. ओके, आता अजून काय सक्सेस मिळाला, तर अजून सक्सेस मिळाला तो म्हणजे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. म्हणजे रिफ्रॅक्शन बद्दल सांगितलं. मग आता रिफ्रॅक्शन काय, जर सपोज दोन मीडियम एका इंटरफेसने सेपरेट केले, हा एक फर्स्ट मीडियम आहे आणि हा सेकंड मीडियम आहे. ओके, मग फर्स्ट मीडियम मधून सेकंड मीडियम मध्ये जर लाईट अशी जात असेल, सपोज इथे इन्सिडेंट झाली, आणि जिथे इन्सिडेंट झाली तिथे आपण एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला, त्यालाच आपण काय म्हणतो, नॉर्मल, आणि ह्या रेला आपण काय म्हणतो, इन्सिडेंट रे म्हणतो. मग हा कॉर्प्युस्कल ज्यावेळी इथे पोहोचला, बघा आता रेअर मीडियम आहे, म्हणजे तिथे सुद्धा त्या मीडियमचे काहीतरी पार्टिकल्स आहेत, आणि इथे डेन्सर मीडियम आहे असं कन्सिडर करा. इथे कुठला मीडियम आहे, रेअर मीडियम आहे, आणि इथे डेन्सर मीडियम आहे. आणि डेन्सर मीडियमचे सुद्धा स्वतःचे काहीतरी पार्टिकल्स आहेत. ओके, तर फरक एवढाच आहे न्यूटनच्या म्हणण्यानुसार, की रेअर मीडियम मधले जे पार्टिकल्स आहेत ते कसे आहेत, तर ते स्प्रेड आहेत, असे गोळा झालेले नाहीये. आणि ते स्प्रेड असल्यामुळे ज्यावेळी कॉर्प्युस्कल त्या मीडियम मधून ज्यावेळी ट्रॅव्हल होत असतो, त्यावेळी त्या रेअर मीडियमचे पार्टिकल त्या कॉर्प्युस्कल वर काय करत असतात, फोर्स ऑफ अट्रॅक्शन अप्लाय करत असतात. काय करत असतात, फोर्स ऑफ अट्रॅक्शन. पण तो फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा कसा असतो, वीक असतो, निग्लिजिबल असतो. त्याच्यामुळे तो असा स्ट्रेट लाईनने पास होतो, त्याला कुठलाही डेव्हिएशन मिळत नाही. पण ज्यावेळी तो ह्या इंटरफेसवर येतो, त्यावेळी ह्या डेन्सर मीडियम मध्ये जे पार्टिकल्स असतात ते क्लोजली असतात, आणि ते काय करत असतात, ह्या कॉर्प्युस्कलवर स्ट्रॉंग फोर्स अप्लाय करत असतात, स्ट्रॉंग अट्रॅक्टिव्ह फोर्स. मग इथल्या पार्टिकलने समजा इथे फोर्स लावला, इथल्याने इथे फोर्स लावला, इथल्याने इथे फोर्स लावला, इथल्याने इथे लावला, म्हणजे ह्याचाच अर्थ काय झाला, तर ह्या कॉर्प्युस्कलवर जर आपण ह्या सगळ्या फोर्सचा नेट फोर्स काढला, तर तो नेट फोर्स हा डाऊनवर्डच असणार आहे, कारण की खालच्या मीडियम मधलेच पार्टिकल काय करतात, फोर्स अप्लाय करतात. पण ते फोर्स अप्लाय केल्यामुळे तो ऍक्च्युअल जायला पाहिजे होता असा ह्या पाथमध्ये, पण तसं न होता तो काय होतो, नॉर्मलच्या डायरेक्शनने थोडासा बेंड होतो, आणि तो असा जातो. का, तर डेन्सर मीडियमच्या पार्टिकलने जास्त फोर्स अप्लाय केला त्याच्यावर, त्याच्यामुळे त्याची डायरेक्शन काय झाली, चेंज झाली. अँड द चेंज इन पाथ ऑफ लाईट वेन इट ट्रॅव्हल फ्रॉम वन मीडियम टू अनदर मीडियम, त्यालाच आपण काय म्हणतो, रिफ्रॅक्शन. तर हे रिफ्रॅक्शन सांगण्यामध्ये सुद्धा न्यूटन्स कॉर्प्युस्कल थिअरीला काय मिळालं, सक्सेस मिळाला. ओके, तर हे त्याचे सगळे सक्सेस आहेत. काय, रेक्टिलिनियर प्रोपागेशन, रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन. ओके, आणि सगळ्यात महत्वाचा सक्सेस काय, तर बघा, जरी त्याची थिअरी नंतर पुढे भविष्यात 1800 शतकामध्ये ती थिअरी रिजेक्ट केली गेली, तरी सुद्धा कुणीतरी सुरुवात करणारा असतो ना. आणि न्यूटन्स नावामध्येच आहे सगळं. न्यूटन्स हा ब्रँड होता त्या काळचा. ओके,
सर आयझॅक न्यूटन, न्यूटन जे म्हणेल तेच. बघा मी मगाशी जे सांगितलं की न्यूटन्सने जे सांगितलं की डिफरंट कलर्स ऑफ लाईट आर ड्यू टू द डिफरंट साईज ऑफ कॉर्प्युस्कल अँड द स्पीड ऑफ लाईट इन डेन्सर मीडियम इज ग्रेटर दॅन स्पीड ऑफ लाईट इन डेन्सर मीडियम इज ग्रेटर दॅन रेअर मीडियम, असं न्यूटन्सने सांगितलं. डेन्सरमध्ये स्पीड जास्त असतं रेअरपेक्षा. तर हे एक्सपेरिमेंटली प्रूव्ह केलं फोकॉल्टने. तर हा फोकॉल्ट जो सायंटिस्ट होता त्याने कधी हे प्रूव्ह केलं तर 1805च्या दरम्यान केलं. म्हणजे जवळजवळ 2000 वर्षाचा काळ गेला तोपर्यंत न्यूटनची जी थिअरी होती, न्यूटनने जे सांगितलं तेच ऍक्सेप्टेबल होतं आणि तीच लाईट बद्दलची थिअरी होती आणि त्यावेळची लोक ती मान्य करत होती, कारण की न्यूटन जे म्हणेल तेच खरं असं त्यावेळची पद्धत होती. कारण की शेवटी म्हणजे सुरुवात केली ना त्याने, लाईटच्या नेचर बद्दल सांगितलं सगळ्यात सुरुवातीला, हे महत्वाचं आहे. बरोबर ना? कारण की सुरुवात केल्यानंतर आपण कुठलं तरी काम करायला सुरुवात केली तर आपण काहीतरी प्लॅन ठरवतो आणि त्या प्लॅन प्रमाणे आपण जर काम करत असेल आणि ते काम करत असताना मग आपल्या लक्षात येतं अरे नाही ह्याच्यापेक्षा आपण दुसऱ्या पद्धतीने केलं असतं तर ते आपल्याला काय झालं असतं, सोपं झालं असतं. पण तुम्ही अगोदर प्लॅन केलं आणि तुम्ही काम करायला सुरुवात केली, हे महत्वाचं आहे. ओके. तसं न्यूटन्सने सुरुवातीला लाईट बद्दल सांगितलं, हेच सगळं मोठं आहे. नाही तर आता आपण 21व्या शतकात अजून सुद्धा तेच शोधत बसलो असतो की अरे ही लाईट आली कुठून. बरोबर आहे ना? मग एलईडी एलसीडी तो भाग पुढचा आहे, एकदम ऍडव्हान्स लेवल गेला. पण आपल्याला लाईट बद्दलच कळालं नसतं. तर सुरुवात केली, हे तर सगळ्यात महत्वाचा सक्सेस आहे ह्या थिअरी बद्दलचा. ओके. तर हे तुम्हाला समजलं असेल त्याच्या थिअरीचा सक्सेस. ओके. तर हे सुद्धा तुम्ही नोट डाऊन करून घ्या. आता नेक्स्ट काय ह्या न्यूटन्स थिअरी मधला ड्रॉबॅक होता. तर ड्रॉबॅक असा होता की न्यूटन्सने रिफ्लेक्शन सांगितलं, रिफ्रॅक्शन सांगितलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याने लाईटचं पार्टिकल नेचर सांगितलं. त्याच्यामुळे त्याला वेव्ह नेचर बद्दल सांगता आलं नाही. हे त्याच्या सगळ्या थिअरीतला पहिला ड्रॉबॅक. म्हणजेच काय, त्याला इंटरफरन्स त्यानंतर डिफ्रॅक्शन, हे जे थिअरीज आहेत ह्या सांगता आल्या नाहीत. ओके. इंटरफरन्स आणि डिफ्रॅक्शन ह्या थिअरीज कधी सांगता येऊ शकतात, कधी एक्सप्लेन, म्हणजे हे फेनॉमेनॉन्स आपण कधी एक्सप्लेन करू शकतो, जर आपण असं अजम्पशन केलं की लाईट हॅज द वेव्ह नेचर, लाईटला जर वेव्ह नेचर आहे असं जर आपण एक्सप्लेन करू शकलो तरच आपण इंटरफरन्स आणि डिफ्रॅक्शनचे फेनॉमेनॉन एक्सप्लेन करू शकतो. पण न्यूटन्सने मात्र पार्टिकल नेचरच सांगितलं, त्याच्यामुळे त्याला इंटरफरन्स आणि डिफ्रॅक्शन बद्दल सांगता आलं नाही. तिसरं म्हणजे पार्शियल रिफ्लेक्शन अँड रिफ्रॅक्शन. तर पार्शियल रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन बद्दल सांगता आलं नाही. ओके. म्हणजे त्याने रिफ्लेक्शन सांगितलं, रिफ्रॅक्शन सांगितलं, पण पार्शियल रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन बद्दल सांगता आलं का, तर नाही. त्याच्यानंतरचा फेनॉमेनॉन आहे तो म्हणजे पोलरायझेशन. तर पोलरायझेशन हा सुद्धा एक फेनॉमेनॉन आहे. हे सगळं आपण पुढे पुढे डिस्कस करणार आहे त्यावेळी तुमच्या लक्षात येईल. तर पोलरायझेशन बद्दल पण त्याला सांगता आलं नाही. ओके. तर असे हे त्याचे काय ड्रॉबॅक्स आहेत. त्याच्यानंतरचा पाचवा ड्रॉबॅक्स म्हणजे स्पीड ऑफ लाईट. जे आपण सांगितलं त्याने काय सांगितलेलं, डेन्सर मीडियम मध्ये स्पीड काय असतो, जास्त असतो, आणि रेअर मीडियम मध्ये स्पीड काय असतो, कमी असतो. पण प्रॅक्टिकली प्रूव्ह काय झालं, एक्सपेरिमेंटली प्रूव्ह काय झालं की डेन्सर मीडियम मध्ये तुमचं स्पीड काय असतं लाईटचं, कमी असतं, आणि रेअर मीडियम मध्ये काय असतं, जास्त असतं. ओके. त्याच्यानंतरचा अजून एक ड्रॉबॅक म्हणजे ते म्हणजे कलर्स ऑफ लाईट. त्याने काय सांगितलं की वेगवेगळे कलर्स आपल्याला का दिसतात, कारण की कॉर्प्युस्कलचा साईज हा कसा असतो, डिफरंट असतो. पण ऍक्च्युअल तसा रिझन नाहीये. तर ते कशामुळे दिसतं, ड्यू टू डिफरंट वेवलेंथ चेंज झाला की कलर काय होतो, चेंज होतो. वेवलेंथ फ्रिक्वेन्सी चेंज झाली की कलर चेंज होतो. मग त्याच्यावरून आपल्याला माहिती आहे, आपण स्पेक्ट्रम सुद्धा 11वीला बघितलेला आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक चॅप्टरमध्ये, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह चॅप्टरमध्ये काय बघितलंय, गॅमा रे, एक्स रे, त्याच्यानंतर विजिबल रे. मग विजिबल मध्ये आपल्याला जे दिसतात ते 7 कलर, व्हायलेट, इंडिगो, ब्ल्यू, ग्रीन, येलो, ऑरेंज, रेड, हे आपल्या डोळ्यांना दिसणारे कलर्स. मग ह्या प्रत्येक कलरची वेवलेंथ काय असते, डिफरंट असते. रेडिओ वेव्ह असतात, मायक्रोवेव्ह असतात. तर
कलर बद्दल म्हणजे व्हिजिबल बद्दल तर मी सांगतो की डिफरंट कलर्स ऑफ लाईट्स हे कशामुळे, तर कलरची प्रत्येक कलरची वेवलेंथ काय डिफरंट आहे. म्हणजे इथे सुद्धा कलरच्या बाबतीत सांगताना सुद्धा काय झालं त्याचं, तर ड्रॉबॅक राहून गेले. तर हे सगळे ड्रॉबॅक्स आल्यामुळे भविष्यामध्ये म्हणजे 1800 मध्ये ह्या काय झाल्या, ह्या थिअरीज म्हणजे ही जी थिअरी होती न्यूटन कॉर्प्युस्कल थिअरी ही रिजेक्ट करण्यात आली. ओके. मग आता ज्यावेळी मी असं सांगतो की फोकॉल्टने 1800च्या दशकामध्ये स्पीड ऑफ लाईट बद्दल सांगितलं, एक्सपेरिमेंटली प्रूव्ह करून सांगितलं की डेन्सरमध्ये स्पीड किती असतं आणि रेअरमध्ये किती असतं. तसंच 1800च्या शतकामध्ये आपल्याला थॉमस यंग्स नावाचा सायंटिस्ट आहे, त्याच्यानंतर फ्रेस्नेल, मॉर्लेस, मोस्ले, तर ह्यासारख्या वेगवेगळ्या सायंटिस्टने वेगवेगळे एक्सपेरिमेंट केले आणि वेगवेगळे एक्सपेरिमेंट करून त्यांनी प्रूव्ह करून दाखवलं की लाईटला वेव्ह नेचर आहे. कुठलं नेचर आहे? वेव्ह नेचर आहे. ओके. पण हा जो 1600चा दशक होता ते 1800 दशक होता. 1800चा दशक म्हणजे 2000 वर्षाचा जो काळ होता तोपर्यंत न्यूटनची थिअरीच ग्राह्य धरली जात होती. मग आता असा प्रश्न पडतो की न्यूटन्सने ज्यावेळी पार्टिकलची थिअरी सांगितली त्याच्यानंतर दुसरं कुणीच असं होऊन गेलं नाही का की ज्याने लाईट बद्दल काही सांगितलं नाही. तो होता एक डच सायंटिस्ट होता की त्याने लाईटचं वेव्ह नेचर सांगितलेलं होतं, पण त्याची थिअरी कुणी ऍक्सेप्ट करत नव्हतं. कारण की मी सांगितलं न्यूटन हा ब्रँड होता. न्यूटन्सने असे बरेचसे शोध लावलेले होते की ज्याच्यामुळे जगातल्या विज्ञानाची कायापालट झाली होती, विज्ञानाची एक दिशाच बदललेली होती. त्याने गुरुत्वाकर्षणाबद्दल सांगितलं, बायोलॉजिकल स्टडी सांगितला, त्याने केमिस्ट्रीमधले बरेचसे लॉस सांगितले, असे त्याने बरेचसे प्रयोग केलेले होते. आणि ते केल्यामुळे न्यूटनचं नाव एवढं मोठं होतं की दुसरं त्याच्या थिअरीपेक्षा कुणीतरी वेगळं जर सांगत असेल तर कुणीही ऍक्सेप्ट करायला तयार नव्हतं. तर असंच न्यूटन्सच्या काळामध्ये दुसरा एक सायंटिस्ट होता बघा. न्यूटन्सने 1636 मध्ये ही कॉर्प्युस्कल थिअरी सांगितली, पण बरोबर 1678ला एक डच सायंटिस्ट होता. त्या डच सायंटिस्टचं नाव, आता प्रोनाऊन्सिएशन बघा, मी अगोदर स्पेलिंग लिहितो आणि त्याचं प्रोनाऊन्सिएशन बद्दल सांगतो. बघा स्पेलिंग काय त्याचं, HUYGEN. तर हा डच सायंटिस्ट डच मध्ये यू आणि वाय ह्याला कंबाईन करून हो असं म्हणतात, म्हणजे हा हो झाला, हो हो. आणि जी आणि ई ह्याला कंबाईन करून ग म्हणतात, म्हणजे त्यांच्या डच प्रोनाऊन्स नुसार होगन थिअरी होतं. ते काय होतं? होगन असं नाव होतं. पण आपल्या इंडियन ऍक्सेंट नुसार त्याला हायगेन थिअरी म्हणतात. काय म्हणतात? हायगेन थिअरी ऑफ वेव्ह किंवा लाईट असं म्हणूया आपण, किंवा फक्त हायगेन थिअरी म्हणूया. त्यामुळे काय म्हटलं मी, ह्याचं प्रोनाऊन्स बरेच जण वेगवेगळे करतात. काही जण हायजीन पण म्हणतात, बरोबर आहे ना. तर इंडियन प्रोनाऊन्सिएशन, करेक्ट प्रोनाऊन्सिएशन काय? हायगेन. तर हायगेन थिअरी. मग हा जो हायगेन सायंटिस्ट होता, डच सायंटिस्ट होता, तर ह्याने 1678 मध्ये बघा, 1636 मध्ये न्यूटन्सने सांगितलं की पार्टिकल नेचर आहे, पण त्याच वेळी हायगेनने सुद्धा सांगितलं की लाईट हॅज द वेव्ह नेचर, लाईटला वेव्ह नेचर आहे हे त्याने सांगितलं. पण ऍक्सेप्ट कुणी केलं नाही 1800च्या दशकापर्यंत, जोपर्यंत बाकीच्या सायंटिस्टने म्हणजे मॅक्सवेल्स आले, प्लँक्स आले, त्यांनी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह थिअरी सांगितली, तोपर्यंत कुणी सुद्धा या हायगेनची थिअरी मान्य करायला तयार नव्हतं. पण ह्याने जी थिअरी सांगितली ती अशी होती. काय सांगितलं बघा त्याने त्याच्या थिअरीमध्ये, तर त्याने पहिल्यांदा सांगितलं लाईट इज ए मेकॅनिकल वेव्ह. काय सांगितलं त्याने? लाईट इज अ मेकॅनिकल वेव्ह. लाईट ही वेव्ह नेचर मध्ये, आणि कुठली वेव्ह आहे ती? मेकॅनिकल वेव्ह आहे. आणि ती मेकॅनिकल वेव्ह दुसरी तिसरी नसून त्यांनी सांगितले ती कुठली होती? लॉंगिट्युडिनल वेव्ह. बघा आता तुमच्या लक्षात आलं असेल, 11वीचा ज्यांचा अभ्यास चांगला आहे त्यांना लक्षात आलं असेल की त्याने काय सांगितलं हायगेनने. तर त्याने असं सांगितलं लाईट इज अ मेकॅनिकल वेव्ह अँड इट इज अ लॉंजिट्युडिनल वेव्ह.
लॉंगिट्युडनल वेव्ह. तर आपल्याला माहिती आहे की लाईट इज अ ट्रान्सवर्स वेव्ह, नॉट लॉंगिट्युडिनल वेव्ह. कळतंय ना? पण हे त्याचं सांगणं चुकीचं ठरलं. हे आपण नंतर ड्रॉबॅक्स मध्ये बघूया. काय सांगितलं त्यांनी? लाईट इज अ मेकॅनिकल वेव्ह अँड इट इज अ लॉंजिट्युडनल वेव्ह. म्हणजे त्याने वेव्ह नेचर बद्दल सांगायला सुरुवात केली. मग आता आपल्याला माहिती आहे जर मेकॅनिकल वेव्ह असेल तर मेकॅनिकल वेव्हला प्रोपागेशनसाठी म्हणजे एका पॉईंट पासून दुसऱ्या पॉईंट पर्यंत जाण्यासाठी मीडियमची गरज असते. म्हणजेच त्याने दुसरा पॉईंट काय सांगितला तो पण तुमच्या लक्षात आला असेल. लाईट रिक्वायर्ड ए मीडियम फॉर प्रोपागेशन. बघा, लाईटला एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत जाण्यासाठी त्याला मीडियमची गरज आहे. कशाची गरज आहे? मीडियमची गरज आहे. खरं आहे का? तर नाहीये. हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. बघा, इथे अर्थ आहे, इथे सन आहे. अर्थ आणि सनच्या मध्ये कुठला मीडियम आहे? मी जर असा तुम्हाला प्रश्न विचारला अर्थ आणि सनच्या मध्ये कोण आहे, तर अर्थ आणि सनच्या मध्ये फ्री स्पेस आहे. फ्री स्पेस म्हणजेच काय? व्हॅक्युम. देर इज नो मीडियम. तिथं कुठलाही मीडियम नाही. मग सन पासून अर्थ पर्यंत लाईट येते कशी? हा मोठा प्रश्न आहे. मग जसा हा प्रश्न आपल्याला पडतो की हायगेनच्या म्हणण्यानुसार लाईटला मीडियमची गरज आहे एका मीडियम पासून दुसऱ्या मीडियम पर्यंत येण्याचा. मग हा तुम्हाला मला प्रश्न पडतो की मीडियमची गरज आहे, मग सन आणि अर्थच्या मध्ये तर कुठला मीडियम नाही, मग लाईट कशी काय येते आपल्यापर्यंत? तर हा प्रश्न नक्कीच हायगेनला सुद्धा पडलेला होता. मग त्याने एक हायपोथेटिकल थिअरी सांगितली. हायपोथेटिकल म्हणजे काय? काल्पनिक. त्याने ज्याचा अजूनही एक्सपेरिमेंटल एव्हिडन्स मिळालेला नाही. तर त्याने कुठली थिअरी सांगितली? तर त्याने असं सांगितलं की ऑल ओव्हर इन युनिवर्स, पूर्ण युनिवर्स मध्ये एव्हरीवेअर देर इज अ प्रेझन्स ऑफ ए वन मीडियम नोन ॲज अ इथर. तर ह्या युनिवर्स मध्ये सगळीकडे अख्ख्या ब्रह्मांडामध्ये एक मीडियम आहे. जो मीडियम ह्या लाईटला एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत नेण्यासाठी मदत करतो. त्याला म्हणायचं इथर. काय म्हणायचं? इथर. केमिस्ट्रीमध्ये तुम्ही शिकलेला असेल, इथर हा गॅस मीडियम आहे, बरोबर आहे ना? पण ह्याचा एक्सपेरिमेंटल एव्हिडन्स अजून मिळालेला नाही. म्हणजे हे हायपोथेटिकल आहे, काल्पनिक आहे. म्हणजे त्याला प्रश्न पडलाच ना, कारण की त्याने सांगितलं. कारण की आपण ज्यावेळी एक गोष्ट सांगून जातो आणि त्याच्यावर आपल्याला कोणी जर प्रश्न विचारलाच तर आपल्याला त्याचं उत्तर देणं हे बंधनकारक असतं. मग कधी कधी आपल्याला उत्तर माहिती नसतं, मग आपण आपलं हायपोथेटिकल काहीतरी सांगतो. तसं ह्या हायगेनच्या बाबतीत झालं. त्याने सांगितलं की ही मेकॅनिकल वेव्ह आहे. मेकॅनिकल वेव्ह म्हणजे त्याला इकडून तिकडे जाण्यासाठी मीडियमची गरज आहे. पण प्रश्न पडला सन आणि अर्थच्या मध्ये तर स्पेस आहे, मग कसं काय? लाईट कशी येते? मग त्याने हायपोथेटिकल एक थिअरी सांगितली. त्या थिअरीला म्हणतात इतर थिअरी. त्याने असं सांगितलं एव्हरीवेअर इन द युनिवर्स देर इज अ प्रेझन्स ऑफ अ मीडियम नोन ॲज अ इथर. ह्या इथर बद्दल पण सांगितलं. आता इथे पण सगळ्यात महत्वाचं, मीडियम आला की स्पीड चेंज होतो लाईटचा. मग थोडस विचार करणारच. आता सायंटिस्ट आहे, तो काय आपल्यासारखा माणूस नाही. मग त्याने सुद्धा तिथे सुद्धा बघा मेकॅनिकल वेव्हचा फॉर्म्युला यूज केला. √E/ρ हा वेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे, बरोबर आहे ना? लॉंगिट्युडनल वेव्ह किंवा मेकॅनिकल वेव्हचा हा फॉर्म्युला आहे, त्याच्या वेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे √E/ρ. ई म्हणजे इलॅस्टिसिटी आणि रो म्हणजे डेन्सिटी. मग बघा लाईटची वेलॉसिटी तर जास्त आहे, खूप जास्त आहे, हे त्याला माहिती होतं. मग जास्त येण्यासाठी न्यूमरेटरची व्हॅल्यू ही काय पाहिजे? जास्त पाहिजे. डिनॉमिनेटरची व्हॅल्यू काय पाहिजे? कमी पाहिजे. हे त्याने लक्षात घेऊन त्याने काय सांगितलं, तर ही व्हॅल्यू जास्त पाहिजे, ही व्हॅल्यू खूप खूप जास्त पाहिजे, आणि डेन्सिटी कशी पाहिजे? खूप खूप कमी पाहिजे. म्हणून परत तिथे हायपोथेटिकल त्याने सांगितलं. काय सांगितलं की हा इतर मीडियम कसा आहे? हायली इलॅस्टिक. कसा आहे तो? हायली इलॅस्टिक. आणि कसा आहे तो? डेन्सिटी खूप खूप कमी, म्हणजे लो डेन्सिटी. लो डेन्सिटी म्हणजे लो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. लो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे त्यांनी ह्या मीडियम बद्दल पण सांगून टाकलं की हा मीडियम कसा आहे? हायली इलॅस्टिक आहे. आणि त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कसा आहे? व्हेरी लो, खूप कमी. कळतंय? व्हेरी स्मॉल. तर हे त्याने सांगितलं. ओके. आता अजून काय काय सांगितलं, तर अजून नेक्स्ट सांगितलं त्याने डिफरंट कलर्स ऑफ लाईट. मगाशी जसं न्यूटनचं सांगितलेलं डिफरंट कलर्स ऑफ लाईट्स आर ड्यू टू डिफरंट साईज ऑफ कॉर्प्युस्कल, तसं ह्या हायगेनने काय सांगितलं? द डिफरंट कलर्स ऑफ लाईट्स इज ड्यू टू द डिफरंट, मी शॉर्ट मध्ये लिहितो इथे, तुम्ही नोट डाऊन करून घ्या फक्त. डिफरंट
लो आर. ओके, डिफरंट wavelengths, डिफरंट कलर्स ऑफ लाईट्स आर ड्यू टू द डिफरंट वेवलेंथ्स. आणि हे सांगणं त्याचं अगदी खरं होतं. काय होतं तर वेगवेगळे कलर्स आपल्याला का दिसतात तर त्यांची प्रत्येकाची वेवलेंथ ही काय असते डिफरंट असते. ओके, तर हे सगळं त्याने आपल्या थिअरीमध्ये सांगितलं. आणि मग ह्या थिअरी सांगितल्यानंतर मी परत सांगतो ही कधी सांगितली त्यांनी 1678ला, म्हणजे न्यूटन्स असतानाच सांगितलं. न्यूटन्सने लाईट थिअरी चालू होती त्याचं सांगणं, त्याच वेळी हा सुद्धा सांगत होता. पण ही थिअरी ऍक्सेप्ट कोणी करत नव्हतं. का करत नव्हतं कारण की न्यूटन्सचं नाव एवढं मोठं होतं की त्यावेळी ह्याची थिअरी ऍक्सेप्ट करत नव्हतं कुणी. ओके, पण ज्यावेळी 1800 मध्ये फोकॉल्ट असू दे, यंग्स थॉम्सन असू दे, मॅक्सवेल्स असू दे, ह्या वेगवेगळ्या सायंटिस्टने इव्हन आत्ता सुद्धा स्टीफन हॉकिंग्स असतील, अल्बर्ट आइन्स्टाईन असतील, त्यांची थिअरी ऑफ रिलेटिव्ह असेल, हे ज्यावेळी पुढे पुढे यायला लागले त्यावेळी ह्याची थिअरी ऍक्सेप्ट करायला सुरुवात केली की लाईट हॅज द वेव्ह नेचर. तर हे तुम्हाला समजलं असेल तर हे नोट डाऊन करून घ्या. ओके, तर आता ह्या हायगेनने जी थिअरी सांगितली, हायगेन वेव्ह थिअरी ऑफ लाईट, तर त्याचा सक्सेस काय. तर बघा त्याला कुठला सक्सेस मिळाला तर पहिला म्हणजे इट एक्सप्लेन द वेव्ह नेचर ऑफ लाईट. त्याला सक्सेस कुठला मिळाला पहिला तर त्याने काय सांगितलं लाईटला वेव्ह नेचर आहे हे त्याने सांगितलं. हे त्याचं थिअरीचं पहिलं सक्सेस. दुसरं सक्सेस काय तर दुसरं म्हणजे त्याने इंटरफरन्स, जे मगाशी न्यूटन्सच्या बाबतीत झालं ते इंटरफरन्स, त्याच्यानंतर डिफ्रॅक्शन, हे जे फेनॉमेनॉन्स आहेत हे सांगण्यामध्ये सक्सेस मिळाला. त्याला काय मिळाला त्याला सक्सेस मिळाला. आणि ऍक्च्युअल हे एक्सपेरिमेंटली प्रूव्ह केले हे 1800 मध्ये, लक्षात येत आहे. त्याच्यानंतर कुठले तर पोलरायझेशन, ऍक्च्युअल पोलरायझेशन एक्सप्लेन करता आलं नाही त्याला. रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, तर असे वेगवेगळे फेनॉमेनॉन्स आहेत. तर हे काय झालं हे प्रूव्ह करण्यासाठी हे प्रूव्ह करता आलं काय बाय युझिंग द हायगेन थिअरी ऑफ लाईट. ओके, आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे ड्रॉबॅक काय तर ड्रॉबॅक असा की त्याने सांगितलं की लाईट इज अ लॉंगिट्युडनल वेव्ह. कुठली वेव्ह आहे लॉंगिट्युडनल वेव्ह. जे एक्सपेरिमेंटली नंतर प्रूव्ह झालं की लाईट इज अ ट्रान्सव्हर्स वेव्ह. म्हणजे पहिलं काय की त्याने जे सांगितलं की लाईट इज अ लॉंगिट्युडिनल वेव्ह, हे जे त्याने सांगितलं हा त्याचा पहिला ड्रॉबॅक. ओके, त्याच्यानंतर त्याने जो म्हणजे हे एक्सपेरिमेंटली प्रूव्ह, तर पहिला ड्रॉबॅक काय मिळाला तर त्याने सांगितलं लॉंगिट्युडिनल वेव्ह आहे, लाईट इज इन नेचर ऑफ लाईट इज ए लॉंगिट्युडिनल वेव्ह. पण एक्सपेरिमेंटली प्रूव्ह झाल्यानंतर की लाईट कुठल्या नेचरमध्ये असते तर ती ट्रान्सव्हर्स वेव्ह, म्हणजे कुठल्या टाईपची वेव्ह आहे तर ती ट्रान्सव्हर्स वेव्ह आहे. कुठली वेव्ह आहे ट्रान्सव्हर्स वेव्ह. तर हे नंतर एक्सपेरिमेंटली प्रूव्ह झालं, म्हणजे हा त्याचा फर्स्ट ड्रॉबॅक होता. आता सेकंड ड्रॉबॅक म्हणजे काय तर इट कुड नॉट एक्सप्लेन it cannot explain rectilinear propagation. म्हणजे एखाद्या मीडियम मध्ये लाईट ही स्ट्रेट लाईन जाते की नाही जात ह्याच्याबद्दल त्याने काही सांगितलं नाही. ओके, त्याच्यानंतर थर्ड म्हणजे मीडियम बद्दल सांगितलं त्याने, कारण की त्याने असं म्हटलेलं की ही मेकॅनिकल वेव्ह आहे. मग मेकॅनिकल वेव्हला एका पॉईंट पासून दुसऱ्या पॉईंट पर्यंत जाण्यासाठी मीडियमची गरज आहे. मग एव्हरीवेअर इन द युनिवर्स देर इज अ प्रेझन्स ऑफ मीडियम, इथर मीडियम प्रेझन्स आहे. पण मॉर्ले सारखे सायंटिस्टने 1800च्या दशकामध्ये बरेचसे एक्सपेरिमेंट केले आणि शोधण्याचा प्रयत्न केला की इतर मीडियम आहे का, पण त्याचा रिझल्ट हा निगेटिव्ह आला. म्हणजेच काय की इतर मीडियम प्रेझन्सच नाही. म्हणजेच काय तर हा सुद्धा एक मोठा ड्रॉबॅक आला. ओके, त्याच्यानंतर तर ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या त्याने हायगेनने. ओके, तर हे सांगत असताना तर हे त्याचे काय ड्रॉबॅक्स आहेत.
आणि ह्या ड्रॉबॅक्सला करेक्ट करून म्हणजे ह्यांच्यामध्ये करेक्शन करून एक स्टँडर्ड थिअरी तयार केली गेली लाईट बद्दलची. त्याला काय म्हणतात, वेव्ह थिअरी ऑफ लाईट. काय म्हणतात त्याला, वेव्ह थिअरी ऑफ लाईट. आणि ह्या वेव्ह थिअरीलाच पुढे डेव्हलप करून म्हणजे त्याच वेव्ह थिअरीमधून ह्या वेव्ह ऑप्टिक्सचा जन्म झालाय. कोणाचा तर जन्म झालाय, वेव्ह ऑप्टिक्सचा. तर हे ड्रॉबॅक्स सुद्धा तुम्हाला समजले असतील, तर हे तुम्ही नोट डाऊन करून घ्या. ओके, त्या इतर बद्दल पण सांगितलं मी तुम्हाला. ओके, तर आता आपण बघूया ह्या स्टँडर्ड जी वेव्ह थिअरी आपल्याला सांगण्यात आली त्याच्यामधला पहिला पॉइंट आपण बघूया, वेव्ह फ्रंट. काय बघूया आपण, वेव्ह फ्रंट अँड वेव्ह लेट अँड वेव्ह नॉर्मल. काय बघूया आपण, वेव्ह फ्रंट, वेव्ह फ्रंट, वेव्हलेट्स अँड वेव्ह नॉर्मल. ओके, हे सगळे एकाच ह्याच्यातल्या गोष्टी आहेत, वेगवेगळ्या अशा नाही आहेत. ओके, तर तुमच्या लक्षात येईल. मग एखादा आपण जर सोर्स ऑफ लाईट घेतला, ओके, एखादा जर सोर्स ऑफ लाईट घेतला तर मी असं म्हणेल की एक पॉइंट सोर्स घेतला म्हणजे हा सोर्स ऑफ लाईट आहे. ओके, मग हा सोर्स ऑफ लाईट काय करत असतो, तर हायगेनच्या म्हणण्यानुसार इट कंटिन्युअसली इमिट्स द वेव्स इन ऑल डायरेक्शन, इन ऑल पॉसिबल डायरेक्शन. तर तो काय करत असतो, वेव्स पास करत असतो ऑल डायरेक्शनला. मग आता इथे एक समजा वेव्ह गेली ह्या डायरेक्शनने, ह्या डायरेक्शनने एक वेव्ह गेली, ह्या डायरेक्शनने एक वेव्ह गेली. ओके, ह्या डायरेक्शनने एखादी वेव्ह गेली असं आपण समजूया. ओके, मग आता बघा हा सोर्स ऑफ लाईट आहे. ओके, आणि त्याच्याच ह्या वेव्हज आहेत आणि इथे सगळीकडे एकच मीडियम आहे, सेम मीडियम आहे. म्हणजे ह्या वेव्हची वेलॉसिटी ह्या मीडियम मध्ये जेवढी असेल तेवढीच ह्या वेव्हची वेलॉसिटी असेल, तेवढीच ह्या वेव्हची वेलॉसिटी असेल, तेवढीच ह्या वेव्हची वेलॉसिटी असेल. म्हणजे वेव्हची वेलॉसिटी ही काय असेल, सेम असेल. ओके, वेलॉसिटीला मी म्हणतो व्ही. ओके, जर सपोज इथे आपण असं कन्सिडर करूया की एअर मीडियम आहे, एअर मीडियम किंवा व्हॅक्यूम आहे असं कन्सिडर जर केलं तर स्पीड ऑफ लाईट आपण कशाने डिनोट करतो, सी ने. ओके, आणि मी एक काहीतरी टाइम घेतला, टाइम टी इज इक्वल टू कॅपिटल टी. मग ह्या कॅपिटल टी सेकंड नंतर ही वेव्ह इथे पोचली म्हणजे तिने ऍक्च्युअली एवढं डिस्प्लेसमेंट केले. ओके, मग ही वेव्ह त्याच टी टाइम मध्ये इथे पोचली, तिने हे डिस्प्लेसमेंट केले, ह्या वेव्हने हे डिस्प्लेसमेंट केले, ह्या वेव्हचे एवढं डिस्प्लेसमेंट झालं. लक्षात येते. मग आता ह्या वेव्हने केलेलं डिस्प्लेसमेंट, ह्या वेव्हने केलेलं डिस्प्लेसमेंट, ह्या वेव्हने केलेलं डिस्प्लेसमेंट आणि ह्या वेव्हने केलेलं डिस्प्लेसमेंट हे सेम असेल का डिफरंट असेल, तर बघा स्पीड तर सेम आहे. ओके, स्पीड जर सेम असेल तर ह्याचा अर्थ तुमचा टी ह्या टाइम नंतरचं झालेलं डिस्प्लेसमेंट प्रत्येक वेव्हचं हे काय असणार आहे, सेम असणार आहे. मग सेम असेल म्हणजे डिस्प्लेसमेंट किती असेल, तर त्या डिस्प्लेसमेंटला लिहितो एस इज इक्वल टू सी इंटू टी, वेलॉसिटी इंटू टाइम. आपल्याला माहिती आहे डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला, डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू वेलॉसिटी इंटू टाइम. म्हणजे आपल्याला फॉर्म्युला काय मिळाला, सी इंटू टी. जर इथे कुठला तरी मीडियम असेल एअर मीडियम पेक्षा असं, तर तिथे आपण काय लिहू शकतो, व्ही इंटू टी. ही काय झाली डिस्प्लेसमेंट. म्हणजे ह्या डिस्प्लेसमेंट जी व्हॅल्यू आहे व्ही टी, तोच म्हणजे कोण आहे तुमचा रेडियस. आणि जो पॉइंट सोर्स होता तो तुमचा काय, सेंटर ऑफ द सर्कल. आणि मी एक सर्कल ड्रॉ केला त्या रेडियसचा. ओके, हा सर्कल असं कन्सिडर करा. तर सर्कल ड्रॉ केला मी. सर्कल ड्रॉ केल्यानंतर मी ह्या सर्कम्फरन्सवर, आता बऱ्याचशा वेव्हज गेलेल्या आहेत ना, सगळ्या वेव्हज इथे आलेल्या आहेत. मग ह्या सर्कम्फरन्सवर ज्या ज्या वेव्हज पोहोचल्या ह्या टी टाइमला, त्या प्रत्येक वेव्हचा मी जर नेचर बघितलं तर ते सगळे सेम नेचरमध्ये, दे आर इन इक्वल नेचर और सेम नेचर. आता नेचरचा अर्थ काय घ्यायचा आहे, तर फेज घ्यायचा आहे, फेज. मग इन फेज आणि आउट ऑफ फेज हे आपण 11वीला शिकलेलो. जर समजा ह्या वेव्हचा जर क्रस्ट पोचला इथे, तर सगळ्याच वेव्हचा इथे काय पोचलेला असेल, क्रस्ट पोचलेला असेल. जर ह्या वेव्हचा ट्रफ पोचलेला असेल तर ह्याचा अर्थ ह्या सर्कम्फरन्सवर सगळ्याच वेव्हचा काय पोचलेला असेल, ट्रफ. म्हणजे सगळेच सेम पोझिशनला असतील, सगळ्याच वेव्हज कशा असतील, सेम पोझिशनला असतील. मग अशा वेळी हा जो सर्कम्फरन्स आहे, त्या सर्कम्फरन्सलाच काय म्हणायचं, वेव्ह फ्रंट.
त्या सर्कम्फरन्सला तुम्ही काय म्हणणार आहे, वेव्हफ्रंट. लक्षात आलं. द वेव्हज इमिटेड फ्रॉम ए सोर्स ऑफ लाईट and the distance from the source of light at which the all points are in the same phase, are in the same nature, then these these circumference is known as a wavefront. त्या सर्कम्फरन्सला तुम्ही काय म्हणणार आहे, वेव्हफ्रंट. लक्षात आलं. ओके. मग आता इथे बघा, परत एकदा काढतो. हा समजा पॉइंट सोर्स आहेत आणि हे त्याचे वेव्हफ्रंट्स आहेत, असे पुढे पुढे चाललेले आहेत. म्हणजेच काय, तर शांत पाण्यामध्ये आपण दगड टाकला की त्या शांत पाण्यावर ज्या वेव्हज तयार होतात त्या अशा पुढे 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 चाललेल्या आहेत. लक्षात येतं. म्हणजे ह्या वेव्हफ्रंट्स आहेत. कोण आहेत ह्या, वेव्हफ्रंट्स आहेत. लक्षात येतं. मग आता ह्या वेव्हफ्रंट्सला ह्या पॉइंट सोर्स मधून जर परपेंडिक्युलर ड्रॉ केला, काय ड्रॉ केला, परपेंडिक्युलर ड्रॉ केला. लक्षात येतं तुमच्या. जर असा परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर ह्या लाईनला तुम्ही काय म्हणणार आहे, तर त्या लाईनला तुम्ही म्हणणार आहे वेव्ह नॉर्मल. आणि ही वेव्ह नॉर्मल स्टार्ट होते सोर्स पासून आणि पुढच्या बाजूला त्याचा ॲरो असतो. तर ते काय इंडिकेट करतं आपल्याला, की ही वेव्ह पुढे पुढे चालली आहे. म्हणजे वेव्हफ्रंट्स आर इफेक्टिव्ह ओनली इन ए फॉरवर्ड डायरेक्शन, रिटर्न नाहीये. लक्षात येते. ओके. तर हे तुम्हाला समजलं असेल वेव्हफ्रंट म्हणजे काय आणि वेव्ह नॉर्मल म्हणजे काय. तर ह्या वेव्हफ्रंटचे टाइप्स आहेत वेगवेगळे. तर पहिला टाइप येतो म्हणजे स्पेरिकल वेव्हफ्रंट. कुठला वेव्हफ्रंट, स्पेरिकल वेव्हफ्रंट. मग एखादा जर पॉइंट सोर्स असेल, बघा, एखादा जर पॉइंट सोर्स असेल, तर आपल्याला काय मिळतो, तर आपल्याला मिळतो स्पेरिकल वेव्हफ्रंट. म्हणजे पॉइंट सोर्स जर असेल तर आपल्याला असे स्पेरिकल वेव्हफ्रंट्स मिळतात. काय मिळतात, स्पेरिकल वेव्हफ्रंट्स. लक्षात आलं. ओके. तर दुसरा बघा, जर सोर्स हा तुमचा लिनियर सोर्स असेल, कसला सोर्स असेल, लिनियर सोर्स असेल, तर तुम्हाला मिळणारी जी वेव्हफ्रंट असते ती कशी असते, ती असते सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट असते. कशी असते, सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट. ह्याची डायग्राम मी इथे काढतो. सोर्स जर लिनियर असेल तर तुम्हाला असे सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट्स मिळतात. काय मिळतात, सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट्स मिळतात. ओके. असे कॉन्सेंट्रिक सिलिंडर्स मिळतील तुम्हाला. म्हणजे लक्षात आले, पॉइंट सोर्स मुळे कुठली वेव्हफ्रंट तयार होते, स्पेरिकल वेव्हफ्रंट. लिनियर सोर्स जर असेल तर कुठली मिळणार आहे तुम्हाला, तर तुम्हाला मिळणार आहे सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट. लक्षात आले. आता ह्या सोर्स मध्ये पण प्रायमरी सोर्स असतो, सेकंडरी सोर्स असतो. त्यात विशेष असं काही नाही. प्रायमरी सोर्स कशाला म्हणायचं, जे स्वयंप्रकाशित असतात. फॉर एक्झाम्पल हॉट स्टार्स, जे म्हणजे फॉर एक्झाम्पल सन. आता हे सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आहे सन. सूर्यामध्ये अशा फ्युजन रिॲक्शन होऊन स्वतःमधून तो आग ओकणार आहे. म्हणजे हॉट प्लॅनेट आहे, त्या हॉट प्लॅनेट मधून लाईट बाहेर पडते, म्हणजे तो स्वयंप्रकाशित आहे. तर त्याला तुम्ही काय म्हणणार आहे, प्रायमरी सोर्स. आणि सेकंडरी सोर्स म्हणजे कोण, तर मून हा सूर्य म्हणजे चंद्राचा जो उजेड असतो तो कुणामुळे असतो, तर तो असतो सूर्याच्या प्रकाशामुळे. बरोबर आहे ना. म्हणजे स्वयंप्रकाशित आहे का चंद्र, मून स्वयंप्रकाशित आहे का, तर नाही. म्हणजे मून हा काय झाला, सेकंडरी. म्हणजे सेल्फली इल्युमिनेटेड असेल तर प्रायमरी, आणि ऑदरली इल्युमिनेटेड म्हणजे नॉन इल्युमिनेटेड जर असतील तर त्याला तुम्ही काय म्हणणार आहे, सेकंडरी सोर्स. त्याच्यात काय फारसं नाही. पण हे सीईटीच्या दृष्टीने फार महत्वाचा पॉईंट आहे. ह्याच्यावर एमसीक्यू विचारली जाऊ शकते. पॉइंट सोर्स असेल तर कुठली वेव्हफ्रंट मिळेल, स्पेरिकल वेव्हफ्रंट. आणि जर लिनियर सोर्स असेल तर कुठली वेव्हफ्रंट मिळेल, सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट मिळेल. कुठली मिळेल, सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट. तर हे तुमच्या लक्षात आलं असेल. ओके. तर आता आपण तिसरा टाइप बघूया, तो म्हणजे कुठला, प्लेन वेव्हफ्रंट. कुठला, प्लेन वेव्हफ्रंट. हा सेकंड टाइप होता. ओके. काय म्हटलं आपण, लिनियर सोर्स जर असेल तर आपल्याला काय मिळाला, सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट. आता तिसरा टाइप असतो तो म्हणजे प्लेन वेव्हफ्रंट. सगळ्यात महत्वाचा, प्लेन वेव्हफ्रंट. बरोबर. असे ही समजा लाईट बीम चालली आहे, तर हे काय असतात, हे प्लेन वेव्हफ्रंट्स आहेत. कोण आहेत हे, प्लेन वेव्हफ्रंट्स.
मग आता इथे मी तुम्हाला सांगितलं पॉईंट सोर्समुळे स्पेरिकल मिळतोय, लिनियर सोर्समुळे सिलेंड्रिकल. मग प्लेन वेव्हफ्रंट कुणामुळे तयार होतात? तर प्लेन वेव्हफ्रंट्स कधी तयार होतात? when the source at infinite distance. जर तुमचा सोर्स जर इन्फानाइटला असेल तर त्या सोर्समुळे येणारे ज्या वेव्हफ्रंट्स असतात त्या कुठल्या असतात? प्लेन वेव्हफ्रंट. मग तो सोर्स आयदर पॉइंट असेल नाहीतर तो लिनियर असेल. म्हणजे कुठला का सोर्स असाना पण तो जर इन्फिनिटीला असेल तर त्याच्यापासून येणाऱ्या वेव्हफ्रंट ह्या काय असतात? प्लेन वेव्हफ्रंट. मग तुम्हाला जर मी प्रश्न विचारला सन पासून अर्थ पर्यंत येणाऱ्या ज्या वेव्हफ्रंट्स आहेत त्या वेव्हफ्रंट कुठल्या टाईपचे आहेत? सिलेंड्रिकल आहे, सॉरी स्पेरिकल आहे, सिलेंड्रिकल आहे का प्लेन वेव्हफ्रंट? तर तुमचं उत्तर काय असणार आहे? प्लेन वेव्हफ्रंट. कारण की अर्थ आणि सन मधलं डिस्टन्स हे खूप मॅक्झिमम आहे. ओके, म्हणजेच येणारी वेव्हफ्रंट ही कुठली असणार आहे? प्लेन वेव्हफ्रंट. लक्षात आले? तर दीज आर द 3 टाइप्स ऑफ वेव्हफ्रंट्स.